तर आता थेट पुण्यामध्ये पुण्यातल्या पहिल्या 5 मानांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। आपण थेट पुण्यात जाऊया। या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीच्या या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। पालखीत विराजमान झालेला हा बाप्पा, या बाप्पाला अनेक भक्त या मिरवणुकीदरम्यान आपलं साकडं घालण्यासाठी तिथे येतात। चांदीच्या पालखीत विराजमान झालेला पुण्याचा हा पहिला मानाचा गणपती। कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। पुण्यातल्या पहिल्या मानाच्या गणपतीची ही विसर्जन मिरवणूक खासदार अनिल शिरोळे सुद्धा आपल्याला इथे दिसतायत। नुकतंच आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरतीसाठी उपस्थित झाली। आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे मानाच्या कसबा गणपतीला आणि आता यानंतर ही मिरवणूक सुरू होणार आहे। मंडईतनं या मिरवणुकीला सुरुवात होते। मानाचे पहिले 5 गणपती मिरवणुकीत आल्यानंतर बाकीच्या गणपती मंडळांच्या या मिरवणुकीमागे मिरवणुका निघत असतात। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, एक वेगळं आकर्षण आहे। आबालवृद्ध या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत असतात। कुमठेकर मार्ग, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्ता अशा 3 मार्गांनी या विसर्जन मिरवणुका अलका टॉकीज चौकात येतात आणि तिकडनं विसर्जन ठिकाणी पोहोचत असतात। वाढती गर्दी गणेश मंडळांची लक्षात घेता या 3 मार्गाने या विसर्जन मिरवणुका विभागून जात असतात। पैकी या 5ही मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक आहे ती लक्ष्मी रस्त्यावरून जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।